सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर मी सिद्धू मुंबडकर तुमच्या सर्वांचं न्यू ब्लॉगमध्ये स्वागत होते. खेळ दौरा पार्ट 2मध्ये स्वागत करत आहे. तर आत्ता काल तुम्ही बघितलं असं मी रात्री ब्लॉग एंड केला आणि आत्ता मी चालू केला पार्ट 2. आणि आत्ता आंघोळी इंगोळी झाले सकाळी. आता घरी पालखी येईल. आता मी बाहेर आलो जरा, हे बघा. आता फ्रेश बी झालो आहे. आता घरी पालखी येईल. आवाज येत असेल तुम्हाला वाजत आहे तर पालखी येत असेल. तर आता ना मी पुढे मग आता पालखी आली ना घरी तर तुम्हाला दाखवतो मी. तर हा पहिला ब्लॉग तुम्ही मागचा बघितला असेल. मी आता टाकला पार्ट 1. पार्ट 2 पण लवकरच येईल. तर मी आता पालखी आली की तुम्हाला दाखवतो. तर चला भेटतो. मी आता फ्रेश बी झालो आहे, बाहेर आलो आहे. तर तुम्हाला आता पालखीजवळ डायरेक्ट जातो आणि दाखवतो. तर मित्रांनो आता आपण आलो आहे पालखी बघा जवळच आले. ऊन लागते आज पण. आज बिन चपलेच आणि आज चप्पल बोटं घातली आहे. बघा पालखी. मी आता बघितलं पालखी तिथे होती. ती पालखी आता इथे घरात येणार आहे. तर आपण खूप मजा येणार आहे. हा बघा आता येईल पालखी. पालखी आलेली ती भेटा पण. चला आता आपली जे पालखी येते. पालखी दिसते काय ते येईलच लवकरच. मला फोटोग्राफर समजलं, फोटो काढून घेते. पालखीला आता दिसते. मी त्याची लाडकी बहीण. पालखी येते तिथे दिसत नसेल तिथे जाय. ती बघा आली. मी येते पालखीवरती. गाडी कोणाची आहे? ब्लॅक आणि लिपस्टिक. चला पालखी येते. आता अजून पालखी रेडी मजा येणार आहे. पालखी की आपण पायव्या पडव्या इकडनं जाऊया आपण. मला फोटो काढा सुद्धा मी पाया पडताना. पुढे जा, फोटो काढाया. पुढे तिथे फोटो काढा. चला बाहेर. तिकडे जा. ते बघा पालखी कुठे येणार आहे बघा. कुठे जाणार पालखी? घरात काही बाहेर आता इथं इथं इथं. चला पुढे. आतमधनं बघा आपण पालखी उत्सव. आलास पालखी द्या आतमध्ये. कुठे आहे कुठे आहे?
फायनली पालखी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. टोपी कोणाची आहे? माझा पदावधान काल काय शिकासन नामदेव वाशन आलाय. बालूट असल्याने घरादाराच्या रखवालीची वटी भरली आहे, ती वटी मान्य करून घे. त्यांच्या घरादारात मुलामांना संपत्ती दे. त्यांच्या मनामध्ये काय इच्छा असेल त्या परिपूर्ण कर. त्यांची वदली कामं पडल्यात जाते. जा तिथं सादर पाठीशी उभा राहा आणि वटीच्या वटी मान्य करून घे असा अर्थ करतो. हात भेटता नारळ ठेवलाय, तो नारळ मान्य करून घे. त्याच्या घरादारात मुला माणसांना सुख दिले. त्याच्या मनामध्ये काय इच्छा असेल त्या परिपूर्ण कर. त्याची येवलेली कामं फल्यात जाऊ दे. जा तिथं सादर पाठीशी उभा राहा आणि नारळच्या नारळ मान्य करून घे असा अर्थ करतो. बाबा के माझा पदावधान काळी शिकासन नामदेव वाशन आलाय. बाबा नारळ सव्वाशे पेढत त्या दरबारामध्ये हजर केलेले आहेत, ते मान्य करून घे. बाबा तो अज्ञान आहे. बाबा तो शाळेत जातो, शाळेमध्ये चांगला डोका चालू दे. त्याला चांगल्या टक्के मार्क भेटू दे. जा तिथं सादर पाठीशी उभा राहा आणि नारळच्या नारळ मान्य करून घे असा अर्थ करतो. माझा पदावधान काळी शिकासन नामदेव वाशन आलाय. रवी तसाल यांनी हात भेटीचा नारळ दरबारामध्ये हजर केले आहेत, ते मान्य करून घे. त्यांच्या घरादारात मुला माणसाला सुख दिले. त्याच्या मनामध्ये काय इच्छा असतील त्या परिपूर्ण कर. त्याची येवलेली कामं पर्यंत जाऊ दे. जा तिथं सादर पाठीशी उभा राहा आणि नारळच्या नारळ मान्य करून घे असा अर्थ करतो. त्याच्या मनामध्ये काय इच्छा असेल कामं फल्यात जाऊ दे. जा तिथं सादर पाठीशी उभा राहा आणि नारळच्या नारळ मान्य करून घ्या असा अर्थ करतो. माझा पदावधान काळी शिकासन नामदेव वाशन आलाय. भाविक ठसाल्याने हात भेटीचा नारळ सव्वाशे पेढ बाबा तुमच्या दरबारामध्ये हजर केले आहेत, ते मान्य करून घे. त्याच्या मनामध्ये काय इच्छा असेल ते परिपूर्ण कर. त्याची येवलेली कामं फल्यात जाऊ दे. जा तिथं सादर पाठीशी उभा राहा आणि वटीच्या वटी मान्य करून घ्या असा अर्थ करतो. सुमित ठसाल्याने हात भेटीचा नारळ सव्वाशे पेढ बाबा दरबारामध्ये हजर केले आहेत, ते मान्य करून घे. त्याच्या मनामध्ये काय इच्छा असेल त्या त्याची येवलेली कामं फल्यात जाऊ दे. जा तिथं सादर पाठीशी उभा राहा नारळच्या नारळ मान्य करून घ्या असा अर्थ करतो. माझा पदावधान जितेंद्र ठसाल्याने घरादाराच्या रखवालीची वटी भरली आहे, ती वटी मान्य करून घे. त्याच्या घरादारात मुला माणसांना सुख दे. त्याच्या मनामध्ये काय इच्छा असेल त्या परिपूर्ण कर. त्याची येवलेली कामं फल्यात जाऊ दे. जा तिथं सादर पाठीशी उभा राहा आणि वटीच्या वटी मान्य करून घ्या असा अर्थ करतो. माझा पदावधान काळी शिकासन नामदेव वाशन व्हिडिओ काढले सगळे पाटील हा निवड भात दाखवायला नाही. आपण निघणार आहे मुंबईला. तो पण मी ब्लॉग आज मुंबईचा पण नेक्स्टच मी करणार आहे. आज ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. दुसऱ्याचं काय काम आज कंटिन्यू.
इथून निघताना सूटबीट नाही केलेला, काही गडबड होती ना लय, म्हणून सूटबीट नाही केला. तर आता आपण निघालोय मुंबईला. खेळ स्टेशनवरती चालतंय. स्टेशनवरती गेले मी तुम्हाला चला. Chic talk. 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 Talk. तर मित्रांनो आपण फायनली पोचलोय मुंबईला, दिवाळीला पोचला. आता बघा चालतोय, ट्रेन थांबले मध्येच. एकदा पोचलो मुंबईला. आता मन तर लागत नव्हतं यायचं मुंबईला, पण काय करायचं, यायला लागलं. तर चला मी डायरेक्ट ना आता कालव्याला भेटतो. मी असं शूट नाही केलं, ट्रेनमध्ये पण शूट नाही केलं, जाम गर्दी होती, बघितलं असेल तुम्ही. तर डायरेक्ट चला कालव्याला भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आत्ताच घरी आलो आहे, फ्रेश बीज आलो आहे, घरी आलो आणि हा ब्लॉग आता मी इथे जाऊन करणार. तर भेटू लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. आता कालचा ब्लॉग बघितला असेल पार्ट 1 आणि हा पार्ट 2 होता लास्ट खेळ दौऱ्याचा. तर हा ब्लॉग मी इथे जाऊन करणार आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या पण शो आहे, उद्या कॉल येणार आहे, उद्याचा पण ब्लॉग येईल. उद्या शो आहे आपल्याला 5 पाकळीला ठाण्याला, तो पण ब्लॉग येईल लवकरच. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.